आपल्या शेतातल्या ऑब्झर्वेशनमधून एक काही झाडं अशी होती की ज्यांना साईज खूप चांगली यायची, रेग्युलर टनेज पण चांगलं निघायचं आणि साईज पण यायची. तर ती झाडं वेगळी वाटली म्हणून थोडीशी वेगळी केली, नंतर त्याची बाग केली आणि नंतर मग तिचे व्हरायटीचं रजिस्ट्रेशनसाठी आपण अप्लाय केलं. तर शोधणं हा काही हेतू नव्हता, फक्त जी शेतकऱ्याची गरज होती, जी एक्सपोर्टरची गरज होती की डाळिंबाला साईज असणं. कारण की एक्सपोर्टरला जो माल लागतो तो 240-50 ग्रॅमच्या वरचा लागतो आणि तो भगव्यामध्ये एकूण टनेजचे पर्सेंटेज कमी निघतं. तर एक्सपोर्टरला माल मिळत नाही, शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आणि याच्यातून दोन्ही साध्य होतं, टनेजही मिळतंय आणि साईजही येते. याच्यामुळं आम्ही ती वेगळी केली आणि नंतर तिचे वेगवेगळे कॅरेक्टर शोधत घेता हे वेगळे पण मिळालं आणि नंतर आपण त्याला व्हरायटी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलं. इव्हन फ्रूट साईज हे शरद किंगचं मेन कॅरेक्टर आहे की इथं तुम्हाला 80% फळं जवळजवळ सारख्या आकाराची मिळतात. हे मेन कॅरेक्टर आहे. साईज चांगली येते, रंग सालीचा चांगला आहे, त्याच्यानंतर दाण्याचा कलर चांगला आहे आणि भगव्यापेक्षा 30% साल जाड आहे. त्याच्यामुळे सनवर्क सुद्धा खूप कमी येतो आणि झाडावर फळं टिकून राहायची क्षमता खूप जादा आहे. म्हणजे भगवा जर एकदा मॅच्युअर झाला तर 10-12 दिवसात जर हार्वेस्टिंग नाही केलं तर त्याचं ड्रॉपिंग होतं. ह्या वाणाचं ड्रॉपिंग होतं. हे झाड जादा टनेज देते, साईज देते, तर याची न्यूट्रिशनची गरज साहजिकही जादा राहणार आहे. पहिला भाग. दुसरा भाग आहे याला साईज देते पण मग सेटिंगही चांगलं होतं. तर याला थिनिंग करायची पण आवश्यकता आहे. नाहीतर तुम्ही एका झाडावर 200-250 फळं पकडली आणि मग परत साईज ला अडचण आहे असं म्हणलं तर मग ती आहे. पण याला नॅचरल साईज आहे, तर तुम्ही थिनिंग केलं पाहिजे आणि एका झाडाच्या वयाच्या हिशोबाने ती फळं पकडली पाहिजे आणि न्यूट्रिशनची गरज टनेज जादा आहे, तर ती साहजिक आहे. भगव्यापेक्षा थोडेसे न्यूट्रिशन जादा लागतं. एक शेतकरी म्हणून आपण ह्या व्हरायटीमध्ये कोणताच रोग आणि किडीचा डिसीज रजिस्ट्रेशनचा क्लेम केलेला नाही, कारण की ती तपासाची यंत्रणा शेतकरी म्हणून आपल्याकडे नाही. NRC त्याच्यावर काम चालू आहे. ते कोणत्या रोगाचा डिसीज, काय प्रेशर राहील किंवा रेजिस्टन्स राहील किंवा काय राहील ते सांगू शकतील त्यांच्या अभ्यासानंतर. पण आजच्या तारखेला आपण हे डाळिंब आहे, भाग्यातलं सिलेक्शन आहे. डाळिंबात जेवढी रोग भागव्यावर येतात ती याच्यावर येऊ शकतात किंवा येतात असं आपण म्हणू. कोणत्याही किडीचा किंवा रोगाचा किंवा बॅक्टेरियलचा रेजिस्टन्स आहे असा आज आपला दावा नाही. फक्त जे डोळ्यानं दिसता, जे शेतकरी म्हणून आपल्याला ऑब्झर्वेशन करता, आपण तेवढंच क्लेम केला. तर आतापर्यंत जे काही बागा फळावर होत्या त्या औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये होत्या. पण आता एक बाग मालेगावला, रावळगावजवळ हार्वेस्ट झाली. त्यांचाही म्हणजे अभ्यास आणि त्यांचीही ते खूप खुश आहेत. त्यांना साधारण भगव्यापेक्षा 12 रुपये किलोचा रेट जादा मिळाला. एक बाग सोलापूरमध्ये आत्ता हार्वेस्ट झाली. त्यांचाही नंबर 1चं टनेज 80 क्वालिटी, नंबर 1ची क्वालिटी 80% जादा मिळाली. अजून एक सोलापूरला दुसरी बाग आता पुढल्या महिन्यात हार्वेस्ट होते. तर आता वेगवेगळ्या लोकेशन्सला बागा फळावर आहेत आणि ज्यांचे उत्पादन येत आहे ते शेतकरी खुश आहेत. आणि अजून मल्टी लोकेशनल आता ही कर्नाटकाला लागली, MP मध्येही लागलेली आहे. तर अजून वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणचे अभ्यास आणि शेतकऱ्याचे अनुभव आपल्याला कळतील. ज्या ज्या भागात भागवा येतो तिथं याला अडचण नाही. पण माझं मत असं आहे की ही राजस्थानमध्ये खूप चांगली येईल, कारण की राजस्थान आणि गुजरातच्या कच्छमध्ये त्यांचा सनबर्निंग हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि साईज हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ह्या व्हरायटीला नॅचरल साईज आहे आणि हिची साल भगव्यापेक्षा जाड असल्यामुळे हिचं बर्निंग खूप कमी येतं सनबर्निंगचं. तर ह्या दोन वाहता महाराष्ट्रापेक्षाही तिकडं जादा सूट होईल असं मला वाटतं. प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे काय होतं. याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू काढलेले आहेत. त्याच्यानंतर TSS वगैरे ज्यूस कलर हे काढलेलं आहे. याच्यात TSS मात्र भगव्यापेक्षा थोडासा कमी आहे. बाकी न्यूट्रिशन लेवल NRCने काढलेले आहेत. आता ज्यावेळेस ती व्हरायटीला मान्यता मिळेल त्यावेळेस बऱ्याच गोष्टी रिकमेंडेशनमधून बाहेर येतील, पण ते केलेलं आहे. भगव्यापेक्षा ह्या व्हरायटीचं वेगळे पण सिद्ध झालं आहे, मान्यता मिळते. तर समाधानी म्हणल्यापेक्षा ते समाधानी झाले म्हणूनच मान्यता मिळते, कारण की व्हरायटीला मान्यता मिळायसाठी जो डाटा लागतो तो सगळं NRCची सोलापूरनी केलेला. शेतकऱ्यांनी यावं, बाग बघावी. ज्या शेतकऱ्यांनी लावल्या
शेतकऱ्यांचेही अनुभव घ्यावेत आणि त्यांना जर हे पसंत पडत असेल तरच लावावं, कारण की प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू राहतो की ते कशासाठी करतात. पण ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे त्यांच्यासाठी ही जात खूप चांगली ठरते. टनेज जादा आहे, साईज आहे, कलर आहे. नाही, आपण दरवर्षी शेतकऱ्यासाठी एक वार्षिक कार्यक्रम घेतो की जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या आपण सांगतो. त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आम्ही काय करतो तेही सांगतो. शेतकऱ्याला बागाही बलाला बघायला बोलवतो, काही एक्सपर्ट्सना सुद्धा बोलवतो. ही व्हरायटी जवळजवळ महाराष्ट्रातले जेवढे डाळिंबाचे तज्ञ आहेत त्या सगळ्यांनी ह्या व्हरायटीला भेट दिली आणि आपणही याचा टेक्नॉलॉजीचा व्हरायटीचा प्रसार व्हावा म्हणून वर्षातून एक कार्यक्रम करत असतो आणि संबंध देशभरातून शेतकरी आता येतात. नाही, ते आदरणीय पवार साहेबाचं नाव आहे. त्यांनी डाळिंब शेतकऱ्याला जी वेळोवेळी मदत केली, जे किंग लावलं एक समोर, तर याला नॅचरल किंग साईज येते. डाळिंबाच्या मोठ्या साईजला किंग साईज म्हणलं जातं आणि ह्या व्हरायटीचं मेन कॅरेक्टर साईज आहे. त्याच्यामुळे आपण असं शरद किंग असं कॉम्बिनेशन. ज्या ज्या शेतकऱ्याला ही व्हरायटी बघायची इच्छा आहे यांच्यासाठी आपण दरवर्षी कार्यक्रम करतो. यावर्षी पण आपण कार्यक्रम ठेवणार आहोत आणि त्याची डेटही, ठिकाण, लोकेशन सगळं आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकला टाकून होतो. ते लवकरच कळवण्यात येईल. साधारण जुलैचा दुसरा आठवडा कार्यक्रमाचं अपेक्षित आहे. तर आपल्याला जर इच्छा असेल तर आपण येऊन बाग समोर बघून आपलं समर्थन करू शकतो.